विरोधात चुकीच्या माहितीच्या आधारे धादांत खोटी लक्षवेधी सूचना लावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पुणे जिल्हा गौण खनिज अधिकारी पदाचा कार्यभार असलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलाय। या संदर्भातली ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पीएन सोबत ज्योती देवरे यांचा हा संवाद या व्हिडिओ क्लिपमध्ये ऐकायला येतोय। या संवादादरम्यान ज्योती देवरे या दानवेंचे पीए असलेल्या रामटेके यांना आपल्या विरोधामध्ये खोटी लक्षवेधी लावल्याबाबत जाब विचारतात। त्यावर रामटेके सारवासारव करत असल्याचंही दिसतंय। याबाबत ज्योती देवरे यांच्याशी एनडीटीव्ही मराठीने संपर्क साधला आणि या संदर्भात आपण तक्रार अंबादास दानवेंकडे केल्याचं ज्योती देवरे यांनी म्हटलंय। अंबादास दानवेंनाही याबाबत आम्ही विचारलं, त्यावेळेस आपल्याला या कोणत्याही प्रकारची कल्पना नाही असं त्यांनी म्हटलं। त्यामुळे लक्षवेधी सूचनांच्या नावाखाली गैरप्रकार होतोय का हा सवाल मात्र उपस्थित झालाय। नेमकी ही क्लिप काय आहे ते ऐकूया। ऐका आम्हाला जर डायरेक्टली काही करायचं असतं तर आम्ही करून टाकलं असतं ना मॅडम। करा ना, काय करायचं तुम्हाला करा, तुम्ही काय करायचं ते करा। तुम्हाला काय वाटलं पाहिजे थोडंफार। अरे आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय, तुम्ही असं का बोलताय? का सपोर्ट करता? लक्षवेधी लावता, ड्राफ्ट टाकता तिकडे मला। अहो मागच्या तुमच्या त्या चुकीच्या लक्षवेधीमुळे माझी बदली झाली मुंबईवरून। तुमच्या दानवे साहेबांना मी सांगितलं होतं की मला मुंबईला परत द्या। ते म्हटले मी मुंडे साहेबांना रिक्वेस्ट करतो आणि सांगतो की मॅडमचं काही चुकलं नव्हतं, मी त्यांना मुंबईला परत घेतो। आणि तुम्ही परत आता माझ्या मागे लागले। आता पुण्याहून कुठे मला याच्यात लोटतात का? एखाद्या डोंगरावरून लोटून देता मला? मला सांगा, मला आधीचा विषय माहित आहे का? मला सांगा बरं। आधीचा त्या फडतर याला विचारा ना, तो फडतर तुमचा कोण? हा तर मग मी विचारेल ना, पण तुम्ही असं हायपर होऊ नका। काय हायपर होऊ नका? अरे काही माझी काही हे राहील का? मी राजीनामा देऊन टाकेल उद्या आणि सांगेल की तुम्ही मला सतत त्रास देत आहेत म्हणून मी राजीनामा देते म्हणून। हे बघा थोडस तुम्हालाही बहीण असेल ना, हो तुम्हालाही बहीण असेल, नोकरी करत असेल, थोडा विचार करा ना जरा। अहो मला सांगा, आम्ही तुमचं हे केलंय का? केलाय का म्हणजे करायला लागले होते ना, करायला लागले होते ना तुम्ही। आता मला सांगा, पूर्वीचा विषय तुम्ही मला एवढं सांगा, मला माहिती आहे का तो काय होता? आता महेश फडकर आणि काय दानवे साहेबांना माहिती नाही होय विषय? दानवे साहेब ऐका, दानवे साहेबांकडे ते लोक गेले सप्लायर। विषय तुम्हाला परत सांगते की ऑर्गॅनिक पेस्टिसाइड शेतकऱ्यांना मिळावं स्कीम मधून म्हणून मी चांगल्या कंपनीला प्रेफर केलं होतं आणि सत्तार साहेब कृषी मंत्री होते आणि आम्ही त्या कंपनीला सपोर्ट करत होतो। परंतु तिथं सिस्टीम अशी होती की झांबरे, तोटे, राठी वगैरे ही जी मंडळी होती, ह्या मंडळींना ते ॲझा डिरेक्टिव्ह नावाचं जे पेस्टिसाइड होतं हे केमिकल वापरून 120 रुपयामध्ये करून 2200 रुपयाला शासनाला द्यायचं होतं। तर आम्ही त्यांचा तो डाव हाणून पाडला आणि आम्ही ऑर्गॅनिक कंपनीला ते टेंडर फ्लोट केलं, म्हणजे ते टेंडर तिला जाणार होतं। तर ह्या लोकांना वाटलं की देवरे मॅडम काही गुणवत्तेला तडजोड करत नाहीत, काही ऐकत नाही। मग सुनील चव्हाण नावाचा हरामखोर कृषी आयुक्त होता, त्याने अनुप कुमारला ह्या सगळ्या 5 लोकांकडून यांनी 25-25 लाख रुपये माझ्या बदलीसाठी जमा केले। त्यातले 10 लाख रुपये मला अंबादास दानवेजींनी सांगितलं की त्यांनी मला पैसे दिल्यामुळे मी तो प्रश्न लावला। 10 लाख रुपये गेले आणि त्यांना असं वाटलं दानवे साहेबांना की ही लोक म्हणजे ऑफिशियल लोक आहेत, म्हणजे ही महामंडळातली लोक आहेत, यांना मी त्रास देते। मग सरांना तोपर्यंत माहिती नव्हतं की हे सप्लायर आहेत। मग त्यांनी तो प्रश्न तर लावून टाकला आणि मग मी भेटायला गेली त्यांना, तर म्हटले अरे मला वाटलं ते ऑफिशियल लोक आहे। मग ते चूक तर झाली त्यांच्याकडनं आणि सुनील चव्हाणने काय केलं, लक्षवेधीच्या आधारे माझी बदली करून टाकली। लक्षवेधीच्या आधारे माझी MIDC मधून डायरेक्ट मला सुट्टी करून दिली, डायरेक्ट सुट्टी। तर या ऑडिओ क्लिप मध्ये एक आवाज होता तो ज्योती देवरेंचा आणि दुसरा आवाज होता तो रामटेकेंचा, म्हणजे जे दानवेंचे पीए आहेत त्यांचा। राहुल कुलकर्णी माझे सहकारी आता आपल्यासोबत आहेत। राहुल, हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्या अगोदर एक वाक्य जे या क्लिप मधलं होतं ते अत्यंत धक्कादायक होतं, ते म्हणजे लक्षवेधी लावण्यासाठी 25 लाख रुपये गोळा केले गेले, त्यातले 10 लाख दानवेंना दिले गेले आणि मग 10 लाख मिळाल्यानंतर दानवेंनी तो प्रश्न उपस्थित केला असा या एकूण संभाषणातला महत्वाचा मुद्दा समोर येतोय। काय अर्थ काढायचा यातनं? की विधिमंडळाचं काही प्रिव्हिलेज असतं, त्याची एक आब आपण राखत असतो, म्हणून जी गोष्ट
अधिकारी वर्गामध्ये आणि जे लक्षवेधी विशिष्ट हेतून मांडत असतात त्यांना ही माहितीच आहे. फक्त आपण विधिमंडळाचा आब राखतो म्हणून या गोष्टीची जाहीरपणे चर्चा कधी करत नाही. आता यातला जो भाग आहे ना, तो मला असं वाटतं की त्या जर स्वतः आता आपल्यासोबत असतील तर त्या अधिक स्पष्ट करून सांगतील की ही पहिली लक्षवेधी आहे. कारण त्या पहिल्या त्यांचा जो स्क्रीनशॉट आहे जो त्यांनी अंबादास दानवे यांना पाठवला आहे ह्या नंतरच्या रामटेके यांच्या संवादात, तर त्या असं म्हणतात की मागच्या वेळी मी माघार घेतली दादा, आता यावेळी पुन्हा तुम्ही माझी लक्षवेधी लावत आहात. म्हणजे एकतर कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्याबद्दलचं अत्यंत खळबळजनक असं वक्तव्य तहसीलदार देवरे यांनी केलेलं आहे की त्यांची बदली व्हावी म्हणून 25 लाख रुपये एकत्रित केले आणि ते विरोधी पक्षनेत्यांना दिले आणि विरोधी पक्षनेते म्हणतायत की मला 10 लाख रुपये मिळाले म्हणून मी ती लक्षवेधी लावली. माझा असा अंदाज आहे, कारण त्या जर स्वतः समोर असतील तर आपण त्याच्याबद्दल अधिक स्पष्टपणे बोलू. आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. राहुल, ज्योती देवरेजी, तुमच्यापर्यंत जर माझा आवाज पोहोचत असेल, मला दिसताय तुम्ही, काय हे सगळं प्रकरण आहे? त्यातलं सगळ्यात धक्कादायक मला हे आहे की 10 लाख रुपये तुमच्या विरोधात लक्षवेधी लावण्यासाठी अंबादास दानवे यांना दिले गेले. खरंच हे पैसे दिले गेले होते का आणि असे किती वेळा पैसे दिले गेलेले? हे पैसे मिळाल्याचं, पैसे घेतल्याचं हे तर स्वतः मला महोदयांनीच सांगितलं होतं. आणि त्याच्या पुढचं धक्कादायक माझ्यासाठी हे होतं की मी जेव्हा त्यांना भेटायला गेली आणि सांगितलं की दादा तुम्ही हे चुकीचं करत आहात, मी उलट ऑर्गॅनिक पेस्टिसाइड मध्ये अपेडाची अड घातली. अपेडा म्हणजे काय की प्रॉडक्ट ऑर्गॅनिकली सर्टिफाईड असावा. तर ते शेतकऱ्यांसाठी जे ॲझाडिरेक्टिन कडुनिंबाचं कीटकनाशक जाणार होतं तर ते जास्त गुणवत्तापूर्ण जाणार होतं. आणि म्हटलं तुम्ही हे उलट चुकीचं करतायत, शेतकऱ्यांना चांगला माल देण्याऐवजी हे राठी तोटे निळं पाणी देणार आहेत, तर याला तुम्ही प्रेफर केलं. तर म्हटलं अरे अरे, मला माहिती नाही की हे लोक सप्लायर आहेत. मला ते असं सांगत होते की आम्ही महामंडळाची माणसं आहेत. म्हटलं आता ठीक आहे, माझी चूक झाली. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या महेश फडतरे नावाच्या पीएला सांगितलं की आता त्यांच्याकडनं 10 लाख रुपये घेतलेच आहेत, तर आता मॅडम कडनं ते घे, त्यांना परत दे, आपण प्रश्न लावणार नाही. मग तिथे मी त्यांना म्हटलं की हा तर माझ्यावर अन्याय होईल, मी चांगलंही काम करते, मी पुन्हा तुम्हाला पैसे पण द्यायचे आणि लावायचं तर लावा म्हटलं, प्रश्न आता काही नाही, पण मी ही गोष्ट बाहेर सांगेल म्हटलं. तर त्यावेळी मग त्यांना मी असं बोलल्यावर ते म्हटले ठीक आहे आता आम्ही एवढ्या वेळी असं काही करणार नाही आणि आमची चूक पण सावरतो, पण तुम्ही बाहेर सांगू नका. आणि ते म्हटले की मी मुंडे साहेबांकडे तुम्हाला नेतो. अनुप कुमारांकडे मीच गेलो होतो, म्हटलं सगळं हे घेऊन पेपर वगैरे तुमचे खोटे, त्यांनी सामनाला बातमी वगैरे छापून आणली होती आणि म्हटले की मीच अनुप कुमार साहेबांना समजून सांगतो की हे चुकलं होतं, हे आमच्या ताई आहेत, आता यांच्यावर कुठलीही कारवाई करू नका वगैरे. पण मीनव्हाईल सुनील चव्हाणांना एवढी घाई झाली होती की ज्या दिवशी त्यांना रिलीव्ह केलं MIDC महामंडळाच्या MD पदावरून, त्या दिवशी म्हणजे 6 वाजता ते रिलीव्ह झाले आणि रात्री 10 वाजता माझी ऑर्डर त्यांनी काढून टाकली की मला येथून कार्यमुक्त केलं. तर आता मी यांना सांगितलं दानवे सरांना की सर आता तुमच्या लक्षवेधीमुळे जो मला त्रास व्हायचा तो होऊन गेला. ठीक आहे म्हटलं, महामंडळात मी नको असेल तर मलाही तिथे राहण्यात हे नाही आणि आता तुमचाही विषय मी काही कोणाला सांगत नाही. ठीक आहे, मी माझी जिथे मला बदली देईल प्रशासन तिथे मी जाईल. प्रतिनियुक्ती असल्यामुळे मी काही फार फोर्सफुली तिथे राहिली नाही. हे मागच्या वर्षी झालं होतं. मागच्या वर्षीच्या कोणत्या अधिवेशनाच्या वेळेत सांगू शकाल? साधारणतः हाच काळ होता, एक्झॅक्टली ह्याच पावसाळी अधिवेशनात मला. हो बरोबर, त्याच वेळेचा हा मुद्दा होता. आणि मग तो विषय तिथे संपवला. मग ते म्हटले मी तुम्हाला आता बहिणीसारखं मानतो, तुम्हाला मी पुन्हा मुंबईला घेऊन येईल, सन्मानाने घेऊन येईल महामंडळामध्ये, तुम्ही शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करत होत्या. म्हणजे त्यांच्या बंगल्यावर त्यांनी मला ॲझाडिरेक्टिनच्या त्या बॉटल वगैरे घेऊन बोलवलं होतं. मग आम्ही त्याचं टेस्टिंग दिलं. मग थोड्या वेळाने महेश फडतरे मला येऊन म्हटले मॅडम ही गुणवत्ता वगैरे असलं काही नसतं, पैशाचं बोला ते द्या आणि मग ते तुम्हाला परत आणतील. म्हणजे तुमच्याकडनं पण पैशाची मागणी केली गेली? हो, म्हणजे लावताना पैसे आणि पुन्हा तो म्हणजे सप्लायरनी सांगितलं लावा तर त्यांच्याकडनं पैसे वेगळे आणि आता अधिकारी भेटला की अधिकाऱ्याला म्हणायचं ठीक आहे बरं आम्ही आता विचारणार नाही हा प्रश्न, याचे वेगळे. किती पैसे मागितले होते तुमच्याकडून? 10 लाख रुपये त्यावेळी मागितले होते महेश फडतरेंनी आणि तुम्ही दिले नाही? मागितले होते दादांसमोर, मी नाही दिले ते. आणि मी त्यांच्यावर जेव्हा मग मी बोलली तिथे मोठ्या आवाजात बोलली, रात्रीची वेळ होती, मी मोठ्या आवाजात तिथे बोलली की म्हटलं मी मीडियाला सांगेल असा प्रकार जो चाललाय तो. तर त्यावेळी त्यांनी माघार घेतली आणि ते सारवासारव केली. म्हटले यापुढे आम्ही असं करणार नाही, यापुढे आम्ही तुम्हाला परत घेऊन येऊ इथे. मी धनंजय मुंडे साहेब मित्र आहेत माझे, त्यांना सांगतो. नंतर आमची योगायोगाने एकदा भेट झाली विमानामधून, आम्ही औरंगाबादहून येत होते आमचं सिल्लोड कृषी प्रदर्शन आटोपून. त्यानंतर त्यांनी मला मुंडे साहेबांसमोर नेलं आणि सांगितलं की हे यांची काही चूक नाही, तुम्ही त्यांना काढू नका वगैरे. पण
त्याच्याच मला काढून टाकण्यात आलेलं होतं. ते म्हणजे त्याचा काही उपयोग झाला नाही. मग आता मी तो विषय विसरून गेले होते. माझ्या डोक्यातही तो राहिला नाही. मी पुण्याला आले, मी माझ्या कामावर फोकस केलं, माझं काम चालू आहे. आणि आता पुन्हा लक्षवेधीचा फक्त ड्राफ्ट आला मला मागच्या वेळेसारखा. ड्राफ्ट आल्यावर मी पाहिलं कुठे दानवेजींची सही आहे का काय, कारण मला माहित होतं की त्यांना मागच्या वेळी एवढं झालंय आमच्यामध्ये. तर ड्राफ्ट वरती कुठेही सही नव्हती. ड्राफ्ट वरती सही नाही म्हणून मी पहिल्यांदा पीएनशी बोलले आणि पीएनशी बोलून झाल्यावर पीएनशी जे बोलणं झालं ते त्यांना टाकलं आणि त्यांना माझा ऑडिओ पण टाकला. आणि मग त्यांनी मेसेज केला की मॅडम मला हे ऑफिस मधलं असेल, मला हे काही माहिती नाहीये असं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांना ते माहिती नाही असं त्यांनी ते सांगितलं. पण आता जे तुम्ही म्हणताय दुसरं प्रकरण, हे सुद्धा ही लक्षवेधी सुद्धा पहिल्याच प्रकरणाची आहे की आता आणखी नव्या प्रकरणाची आहे? नाही, आता काय झालंय की सध्या माझ्याकडे भरारी पथकाचा चार्ज आहे. मी काही जिल्हा गौण खनिज अधिकारी नाहीये. भरारी पथक की ज्याच्यामध्ये आता शासनाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ड्रोनने खाणींची मोजणी करणं हा एक प्रकल्प शासनामार्फत आलेला मी तो राबवते आहे. ज्यामध्ये आम्ही जागेवर जातो, पोलीस अधिकारी असतात, आमचे सर्कल तलाठी जागेवर टीम असते. आम्ही तिथे जाऊन खाणींचा पंचनामा करतो, किती उत्खनन झालेला आहे, किती शासनाचा महसूल बुडालेला आहे आणि तो पंचनामा आणि ड्रोनची मोजणी याचा रिपोर्ट आम्ही जिल्हा गौण खनिज अधिकाऱ्यांकडे सादर करतो. तर यामध्ये कुठेही मी स्वतः दंडाचे आदेश पारित केले नाही, कुठे फक्त पंचनामा करतोय, कुठेही काही वेगळे प्रकार करण्याचं काहीही नाही. जो काही आम्ही रिपोर्ट गोळा करू तो सरळ उठून कलेक्टर ऑफिसला दिला जातो आणि जे काही आहे ते सगळं अप्पर जिल्हाधिकारी सरांच्या मार्गदर्शनाने ज्या ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी आम्ही पंचनामे करतो आहोत. आम्हाला एक यादी देण्यात आलेली आहे आणि अशा वेळेला काही म्हणजे मी चांगलं काम करते तर अनेक लोकांना याच्यामध्ये वाटतं की आमच्या खाणीची मोजणी होऊ नये. इलिगल प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर सर्रासपणे पुण्यामध्ये गौण खनिज उत्खननाच्या बाबतीत चाललेला आहे. मग इलिगल ऍक्टिव्हिटीवरती आळा बसेल असं जेव्हा काही लोकांना वाटतं, त्यात ज्यांना इंटरेस्ट आहे इलिगल करण्यामध्ये, तर ती लोक विरोधात जाणार, काहीतरी बोलणार यांच्याकडे. म्हणजे जशी मागची राठी तोटे सप्लायर मंडळी यांना जाऊन भेटली तसं इथूनही काही लोक जाऊन भेटली असणार आणि पुन्हा त्यांनी ते पहिले पाडे 55 मागचंच पुन्हा सुरू केलं. मग आता माझ्या सहनशीलता संपली आणि मी म्हटलं की आता मागच्या वेळी मी यांचं झाकलं नसतं तर आज मला हे दुसऱ्या वेळेला जे फेस करावं लागतंय ते झालं नसतं. आणि शिवाय तो लक्षवेधी धादांत खोटा होता, त्याच्यावर दानवेजींची कुठेही सही नव्हती, फक्त रामटेकेंनी तो टाकला आणि त्यांचं ते अंदाज चुकला. म्हणजे पण आता जेव्हा तुम्ही तक्रार केलीत या लक्षवेधीबद्दल, तुम्ही रामटेकेंशी बोललात, रामटेकेंचा ऑडिओ क्लिप जी आहे ती आता आपण सगळ्यांनी ऐकली, त्याच्यानंतर पुन्हा तुमच्याकडे पैशांची मागणी झाली जर ही लक्षवेधी लावायची नसेल तर? नाही, आता ती पुढची स्टेप होती ना, आता लावायची की नाही याच्यासाठी पहिला ड्राफ्ट असतो. ड्राफ्ट वरती अधिकारी जातात तडजोड करायला, असा त्यांचा एक समज असतो. आता मला माहिती होतं 100% की मी चुकीचं काम करत नाहीये. त्याही वेळेला माहिती होतं की मी 100% चुकीचं काम केलेलं नव्हतं. माझी जी तळमळ होती ती शेतकऱ्यांसाठी होती आणि आताची जी तळमळ आहे ती काय गौण खनिज वसुलीची आपली म्हणजे एकूण विषय काय आहे तो आता आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आलेला आहे. राहुल माझ्या सोबत आहेत, राहुलला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. राहुल, 3 प्रश्न आहेत. एक म्हणजे रामटेके हे जे अधिकारी आहेत ते विरोधी पक्षनेत्याचे OSD किंवा काय PA वगैरे असतील, असा कुठलाच अधिकारी हा आपल्या जो कोणी इमिडिएट बॉस आहे त्याला न विचारता हे करत नाही. तुमचा विश्वास आहे का की अंबादास दानवे यांना न विचारता रामटेके यांनी हे पत्र लिहिलं असेल, ते ड्राफ्ट बनवलं असेल? त्याबद्दल नाही बोलता येणार, पण असं वाटतंय प्रथम दर्शने की त्यांना दानवेजींना चांगली लक्षात होती मी, कारण त्यांच्या बंगल्यावर जाऊन आवाज केला होता रात्री 10 वाजता. त्याचा अर्थ असा की तुम्हाला असं वाटतं आहे, देवरे मॅडम, तुम्हाला असं वाटतं आहे त्याचा अर्थ असा की रामटेके यांनी जो ड्राफ्ट बनवला लक्षवेधीचा तो तुमच्यापर्यंत आला, व्यवस्थित तो ड्राफ्ट करून आला, तो अंबादास दानवे यांना न दाखवता तो आलेला नाही. मी आता तुमच्या बोलण्यातला अर्थ लगेच तसा घेतो. मे बी म्हणजे मे बी ठीक आहे. आता दुसरा प्रश्न, ज्या वेळेला तहसीलदार पदाचा अवर्गीय अधिकारी अशा पद्धतीची जाहीर भूमिका घेतो तर GSD डिपार्टमेंट हे मुख्यमंत्र्याकडे आहे. आता महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी मी तहसीलदार संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी देवरे मॅडमना पाठिंबा दिलाय. ते आता सरकारला पत्र लिहिणार आहेत की अशी जर लक्षवेधी आली तर त्यातनं कुठल्याही अधिकाऱ्यांना निलंबित करू नये. मला तुम्हाला हे विचारायचं की तुम्ही गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना मला अशा पद्धतीनं मागणी करण्यात आली आणि त्याची एक ऑडिओ क्लिप आहे याची कल्पना दिली आहे का जाहीर भूमिका घेण्याआधी? मी काही दिली नाही अशी कल्पना मान्य महोदयांनी, कारण मी फार छोटी व्यक्ती आहे की मी अशा पद्धतीने त्यांना संपर्क करू शकेल अशी माझी हे नाहीये. पण तुमच्या संघटनांकडे तरी, कर्मचारी संघटनांकडे आमची संघटना निश्चित करेल. तुम्ही गेलात का त्यांच्याकडे? हो, मी बगळे सरांशी बोलले आणि मी तहसीलदार संघटनेची राज्याची महिला प्रमुख आहे
राईट. मला कविता यातनं काय दिसतं आहे की त्यांनी अधिकृतपणे जरी कळवलं नसलं तर विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार आहे. अशा वेळेला ती ऑडिओ क्लिप आल्यानंतर त्यांनी जाहीर भूमिका घेतली. यातनं अंबादास दानवे यांना सुद्धा काही प्रश्न विचारले जातील. एक जनरल प्रश्न आहे मॅडम, आणि जो सगळ्यांच्या मनात असतो की तुम्हीच म्हणालात की लक्षवेधी उपस्थित करणं आणि मग अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे जाणं ही आता कॉमन प्रॅक्टिस झालेली आहे. ही किती कॉमन प्रॅक्टिस? ओके, मला वाटतं काहीतरी व्हिडिओचा इश्यू झालेला आहे. देवरे मॅडम, जर तुमच्यापर्यंत आवाज येत असेल तर बोलणं प्लीज पूर्ण करा. ज्योती देवरे यांच्याशी संपर्क तुटलाय, पण हा विषय खूप गंभीर आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये लक्षवेधी उपस्थित करण्यासाठी आणि लक्षवेधी उपस्थित केलेली मागे घेण्यासाठी जर पैसे दिले आणि घेतले जात असतील आणि त्याचे आरोप थेट विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांवर होत असतील तर हे प्रकरण गंभीर आहे. मात्र या प्रकरणाची प्रशासकीय पातळीवर चौकशी होणं गरजेचं आहे आणि या बाबतीत राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेते याकडे लक्ष असेल. राहुल आपल्यासोबत होता आणि राहुलनं काही महत्त्वाचे प्रश्नही उपस्थित केले. राहुल, अगदी शेवटची काही कमेंट मांडायची राहिली आहे? देवरे मॅडम यांनी दिले ना, खरं तर त्याच्याबद्दल गुन्हा दाखल व्हायला हवा जर तुम्हाला काय फायनल कन्क्लुजन काढायचं असेल. नाहीतर एरवी काय होणार आहे की ही एक ऑडिओ क्लिप आली, त्याच्यावरती चर्चा झाली, कारण त्यांनी 10 लाख रुपये दिलेत ज्या कोणी दिलेत आणि रावसाहेब अंबादास दानवे यांनी ते अंबादास दानवे यांनी ते स्वीकारले. हे त्या म्हणतायत, तर त्या संदर्भात गृहमंत्र्यांनी पुढाकार घेऊन या संदर्भात योग्य ती कारवाई करायला हवी. नाहीतर एव्ही विधिमंडळाचं काही अपवादात्मक सदस्य वगळता जे गांभीर्य नष्ट होत चाललेलं आहे त्यातला आणखी एक मोठा आघात असेल. आणि देवरे मॅडम ज्या म्हणाल्या ना की हे इतकं सार्वत्रिक होऊन गेलेलं आहे की आणि कोण विश्वास ठेवेल की OSD आणि PA हे आपल्या इमिडिएट बॉसला न विचारता अशा पद्धतीच्या लक्षवेधी करतात. हे वाईट आहे आणि उरला सुरला सुद्धा विधिमंडळावरचा विश्वास हा लोकांचा उडेल, तो उडालेलाच आहे. अपवाद आहेत निश्चितपणे, तर तो तसं होऊ नये म्हणून काहीतरी कॉन्क्रीट करायला हवं. कारण विधिमंडळाच्या पटलावर जे जे काही येतं ते अधिकृत असतं, ते राज्याच्या दृष्टीनं मांडलं गेलेलं शेवटचा शब्द असतो असं मानलं जातं. मात्र तेच शब्द जर भ्रष्टाचारातनं बरबटून आलेले असतील तर त्यावर विश्वास ठेवायचा कसा, हा प्रश्न महत्त्वाचा उपस्थित होतोय आणि एकूणच लोकशाही प्रक्रियांवर त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत. या सगळ्या संदर्भात ज्यांच्यावर आरोप झालेत ते अंबादास दानवे यांच्याशी संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न केला. या चर्चेमध्ये त्यांना बोलवलं सुद्धा होतं, मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही. मात्र ही चर्चा सुरू होण्या अगोदर जेव्हा अंबादास दानवे यांच्याशी आम्ही बोललो याच विषयावर, त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं होतं ते बघूयात. मला माहिती नाही, पण आमच्याकडे लोक निवेदन देतात, पत्र देतात. आम्ही चौकशी करा म्हणून पत्र देत असतो त्या विभागाला. अनेक पत्र येतात विरोधी पक्षनेत्याकडे, वडेट्टीवार साहेबांकडे येतात, माझ्याकडे येतात आणि मग आम्ही काय करतो त्याला आमचं कव्हरिंग लेटर लावतो, चौकशी करा म्हणून सांगत असतो. त्याला काय विषय? याच विषयावर अंबादास दानवे यांची सविस्तर प्रतिक्रिया अपेक्षित आहे, ती आली की आपल्यापर्यंत पोहोचवू.